गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. शुक्रवारी रात्री US मार्केट हे हायर क्लोज झालेलं आहे आणि तिथले जे काही फ्युचर्स आहेत तर ते आज सकाळी निगेटिव्ह बायसमध्ये थोडेसे ट्रेड करत आहेत. परंतु ते म्हणजे आपण काय म्हणतो की ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण तिथे 2 दिवस मार्केट ऑलमोस्ट 5-6% शूटअप झालं आहे. त्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग काही जास्त मॅटर करत नाही. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ऑलमोस्ट हायर आहेत. त्यानंतर आपण जर शुक्रवारचा FIs आणि DIचा डेटा जर पाहिला तर दोघेही नेट बायर्स होते आणि त्यामुळेच मार्केट जे आहे ते हायर लेवलला कन्सॉलिडेट करत होतं. मार्केट पडलं नाही कारण कोणी सेलरच नव्हते. त्यामध्ये FIsनं 400-500 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 4,000 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे साधारण 4,500 कोटींच्या आसपास बाईंग झाल्यामुळे मार्केटमध्ये मेजर सेलिंग आलेलंच नाही. आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या न्यूजकडे, ते म्हणजेच हिंडेनबर्गने दिलेला रिपोर्ट. मित्रांनो, खूप सारे लोक म्हणत आहेत की मार्केटला लोअर सर्किट लागेल, हे होईल ते होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काहीच होणार नाही. त्याचं कारण काय लक्षात घ्या. कारण हिंडनबर्गचं टायमिंग चुकलं. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांनी रविवारी रिपोर्ट रिलीज केला. त्यांनी मे बी आधीच तिथे शॉर्ट सेलच्या पोझिशन्स बनवलेल्या असतील अदानी स्टॉक्समध्ये. परंतु मेजर प्रॉब्लेम काय झाला की सेबी आणि बाकीच्या ज्या काही कंपनीज आहेत अदानींच्या, तर त्यांनी लगेच इमिजिएट त्याच्यावरती रिॲक्शन रिप्लाय देऊन टाकला आणि त्यामुळे लोकांना एक दिवस मिळाला पूर्ण कालचा की त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे हे सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी. आणि एकंदर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये फार मेजर ट्रिगर पॉईंट की जिथे मार्केट फार मोठं गॅपडाऊन ओपन होऊ शकतं असं काहीच नाही आहे. आणि सेबी चेअरपर्सन ही एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे. त्याच्यावरती गव्हर्नमेंटने काय कारवाई करायची किंवा मग त्याच्यासोबत काही कमिटी बसवायची, ती चौकशी करायची वगैरे वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते गव्हर्नमेंट मे बी नंतर करेल, परंतु ते फार हळूहळू होत असतं. ते काही फार इमिजिएट होत नसतं, हे लक्षात ठेवा. आता एकंदर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एक दिवस पूर्ण मिळाल्यामुळे हिंडेनबर्गच्या विरोधामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत, म्हणजे आता सेबीला तर सगळंच माहीत असतं की कोणी कुठल्या पोझिशन्स किती पॉईंट्सवरती काय बिल्ड केल्यात, कुठल्या डिमॅट अकाउंटमधनं बिल्ड झाल्यात, त्यांना सगळं माहीत असतं. आपल्याला त्यातलं काही माहीत नसतं. तर ते त्यानंतर अर्थ मंत्रालय, त्यानंतर अदानी वगैरे हे जे लोक आहेत की ज्यांना आपल्यापेक्षा प्रचंड जास्त माहिती आहे, ते मे बी आज हिंडनबर्गला ट्रॅप करू शकतात. कारण सेम रिझनसाठी मार्केट कधी 2 वेळा फॉल होत नाही. जेव्हा सुरुवातीला न्यूज आली होती जानेवारी 2023च्या आसपास, तेव्हा अदानी स्टॉक्स फार पडले होते आणि तेव्हा अख्खं मार्केट क्रॅश झालं होतं. परंतु आता त्यांनी सेम कंपनीला टार्गेट केलं आहे, त्यामुळे यावेळेस काहीही घडणार नाही, हे लक्षात ठेवा. हां, अदानी स्टॉक्स थोडेफार डाऊन झाले किंवा मे बी ते शूटअपसुद्धा करू शकतात, बऱ्याच गोष्टी आहेत. तर यापैकी काहीही होऊ शकतं, परंतु मार्केटमध्ये निगेटिव्ह बायस बिलकुल नाही आहे. कारण गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट फक्त एक 20-30 पॉईंट जे आहे ते गॅपडाऊन ओपन होत आहे, की ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो. आता टेक्निकली जर पाहिलं तर शुक्रवारी ह्या वीकसाठी जो काही ओपन इंटरेस्ट बिल्ड झाला आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉल साईडला बिल्ड झालेला आहे. आणि याचाच अर्थ काय की लॉंग बिल्टअप झालेत, म्हणजेच फार कमी शक्यता आहे की शुक्रवारचा जो लो आहे तर तो मार्केट टेस्ट करेल, हे लक्षात ठेवा. आणि जर शुक्रवारचा लो जर ब्रेक झाला तर ज्या काही लॉंग बिल्टअप झालेले आहेत तर त्याचं अनवाइंडिंग सुरू होईल आणि मग मार्केट खाली येईल टिल द 24,000. परंतु ते येण्याची शक्यता फार कमी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एकंदर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या, ओपन इंटरेस्ट वगैरे, तर मार्केट विथ पॉझिटिव्ह बायसच ट्रेड करेल या आठवड्यामध्ये, हे मात्र समजून येते. आणि या आठवड्यामध्ये गुरुवारी 15 ऑगस्टमुळे सुट्टी आहे, त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीची एक्सपायरी यावेळेस बुधवारी आहे. म्हणजे निफ्टीला हार्डली 3 दिवस मिळत आहेत, त्यामुळे टाईम डिके फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि या दरम्यान जर जिथे आता आपला इंडिया विक्स उभा आहे तिथनं जर इंडिया विक्स फॉल व्हायला सुरुवात झाली, 15च्या खाली जर आला, तर मित्रांनो एवढ्या ड्रास्टिकली तुम्हाला जे काही ऑप्शनच्या प्राइजेस आहेत तर त्या कमी होताना पाहायला मिळतील की तुम्हाला पोझिशन मॅनेज करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणजेच या आठवड्याचा जो सिनेरिओ आहे तर तो ऑप्शन सेलरसाठी जास्त फेवरेबल आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये
डाऊन साईडला 24,000, अप साईडला 25,000 आणि याच्या दरम्यानच पूर्ण महिनाभर म्हणजे आता साधारण 15 दिवस राहिलेत, 15-16 दिवस, तर या दरम्यान मार्केट तिथेच ट्रेड करेल एकंदर अशी शक्यता आहे. आता आज जर पाहिलं आपण तर जो शुक्रवारचा हाय आहे म्हणजेच 24,400च्या आसपास, तो जर मार्केटनं अपसाईडला ब्रेक केला तर वरती 24,700 पर्यंतचा एक गॅप पेंडिंग आहे की ते भरण्यासाठी मार्केट जाऊ शकतं. आणि हिंडेनबर्गच्या विरोधामध्ये जर लोकांनी पोझिशन्स घ्यायला सुरुवात केली तर मे बी हिंडेनबर्गला आज फार मोठा लॉस होऊ शकतो आणि त्यामुळे देखील मार्केट वरती जाऊ शकतं. कारण लास्ट टाइम रिटेल इन्व्हेस्टरला सगळ्यात मोठं नुकसान झालं होतं हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये सेबीने शो कॉज नोटीस जारी केलेली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळं जे आहे हे फार मोठ्या लेवलवरती चाललेलं आहे. परंतु याच्यामध्ये आता आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि प्लस रिटेलर्स आहेत या सगळ्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मार्केट चालू झाल्यानंतर पहिल्या 1 तासामध्येच कळेल की काय होतं. जर मार्केट फॉल होणार असेल तर पहिल्या 1 तासामध्येच ते समजेल. जर पहिल्या तासामध्ये मार्केट जर फॉल होऊ शकलं नाही आणि ते जर सस्टेन केलं तर खूप जास्त शक्यता आहे की मार्केट वरच्या बाजूला ब्रेक करेल आणि मे बी जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर तसंही मार्केट वरच्याच बाजूला जाण्याची फार शक्यता आहे. त्यामुळे डाऊन साईडचा व्ह्यू सध्या तरी बिलकुल नाही आहे आणि ठेवूही नका. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच उपयोगी पडली असेल. जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि आजच आमच्यासोबत जोडले जा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.